मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईकडे कूच करतायत। परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत, मराठा समाजाला आरक्षण देता येतं का, आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत। सर, पाहतोय की मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने आता कूच करतायत। नेमकं आरक्षण देण्यासाठी बेसिक पॅरामीटर काय असतात? त्याच्यामध्ये असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही वस्तुस्थिती आहे। मराठा आरक्षण हा जुना लढा आहे। अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी संघटना उभ्या केल्या, मराठा आरक्षणासाठी लढा दिला, ही वस्तुस्थिती आहे। पण आत्ता सध्याचं जे काही आंदोलन चाललं आहे, मनोज जरांगे साहेब पाटलांनी जे काही आंदोलन उभं केलं आहे, ते आंदोलन पाहता प्रश्न असा निर्माण झाला आहे की कुणबी, मराठा समाज, ओबीसी सर्वसामान्यांना कळायला पाहिजे। आता याचं बॅकग्राऊंड आपण जर पाहिलं तर 1979मध्ये सर्वात प्रथम केंद्र सरकारमध्ये मंडल आयोगाची स्थापना झाली आणि 1980पासून मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने केंद्रामध्ये काही 27% ओबीसींना कोटा निर्माण करून त्यांना आरक्षण द्यायला सुरुवात केली। त्याचा फायदाही झाला। शैक्षणिक संस्था, त्यामध्ये इंजिनिअरिंग असेल, मेडिकल कॉलेज असतील, बऱ्याच ठिकाणी त्या आरक्षणाचा फायदा झाला। महाराष्ट्रामध्ये 1980-90च्या दरम्यान मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार आरक्षण द्यायला सुरुवात झाली। पण पवार साहेब असताना शरद पवारांनी त्यामध्ये जास्त लक्ष घालून महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाची शिफारस कशी अंमलात आणता येईल त्याचा प्रयत्न झाला। आता आजच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण 27% ओबीसीसाठी आरक्षण दिसतं, तर त्यामध्ये 19% ओबीसीसाठी आहे आणि बाकीचे छोटे छोटे प्रवर्ग आहेत, असं सगळं मिळून 27% आरक्षण असल्याचं दिसतं। आता यामध्ये आपण जर पाहिलं तर 2018ला मराठा आरक्षणासाठी कायदा आला। त्या कायद्यानुसार शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे असा तो कायदा झाला। पण 2021मध्ये सुप्रीम कोर्टने तो आरक्षणाचा कायदा रद्द केला। सर, आता जर पाहिलं तर आरक्षण देण्यासाठी एखाद्या समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर बेसिक पॅरामीटर काय असतात, म्हणजे कशा पद्धतीचा तो समाजाला सिद्ध करावं लागतं की आम्ही मागास आहोत? आता बेसिक पॅरामीटरमध्ये शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा हा सिद्ध करावा लागतो, जो गायकवाड आयोगाने सिद्ध केला होता। आता 2018चा कायदा 2021मध्ये सुप्रीम कोर्टने रद्द केला। याचं कारण काय की आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर गेली होती। 1992मध्ये सुप्रीम कोर्टचा महत्त्वाचा निर्णय आला, त्याला काळ्या दगडावरची रेख म्हटलं तरी हरकत नाही, की 50%च्या वर कुठले आरक्षण गेलं की ते रद्द होणार। मुळातच 2018ला जो काही आरक्षण दिलं होतं ते 50%ची मर्यादा क्रॉस करून पुढं गेलं आणि म्हणून तो रद्द झाला, ही वस्तुस्थिती। आता त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या की सातारा आयोग, गॅझेट किंवा हैदराबाद गॅझेट, त्यानुसार आम्हाला आरक्षण द्यावं। मग महाराष्ट्र सरकारने कुणबी मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधायला सुरुवात केली। त्यामध्ये जस्टिस शिंदेंची समिती स्थापन केली। आजही त्याचा शोध चालू आहे। आणि मग आपण जर ओबीसी समाजामधले जे प्रवर्ग आहेत त्याचा अभ्यास केला तर कुणबी हा पहिल्यापासून ओबीसीमध्ये ट्रीट केला होता। जे कुणबी आहेत त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळत होतं आणि म्हणून माझ्या माहितीप्रमाणे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांना हे ज्या वेळेला लक्षात, म्हणजे हा सगळा सरांचा अभ्यास झाला आणि त्यानंतर त्यांनी हे पहिल्यांदा केलं की मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर आपल्याला ओबीसीमधूनच घ्यावं लागेल। हे पूर्ण समाजामध्ये गेलं, समाजातल्या लोकांनी त्याचा अभ्यास केला आणि आज वस्तुस्थिती अशी आहे की 50%च्या वर जर गेलं तर आपलं आरक्षण टिकणार नाही, ही फॅक्ट आहे। सुप्रीम कोर्टने ऑलरेडी रद्द केले। म्हणजे मला एक सांगा, ही जी 50%ची जी कॅप आहे ती ब्रेक करता येते का? ब्रेक करता येते। आता यामध्ये ब्रेक करायची म्हटली तर घटनेमध्ये बदल करावा लागेल। जर तुम्हाला आरक्षणच टिकवायचं असेल, आज तामिळनाडूमध्ये एकूण 70% आरक्षण आहे, पण ते टिकलं आहे का? टिकलं आहे, सूची 9मध्ये त्यांनी त्याला समाविष्ट केलं। आता सूची 9 म्हणजे काय? 1951 साली